खेड मंडणगड महामार्गावर भीषण अपघात झालाय। आज गुरुवार 18 डिसेंबर रोजी दुपारी सुमारे 3 वाजण्याच्या सुमारास खेड मंडणगड मार्गावर एक भीषण अपघात झालेला आहे। भिलारे आयनी गावानजीक एसटी बस आणि दुचाकीची समोरासमोर जोरदार धडक होऊन झालेल्या या अपघातात दुचाकीस्वार विलास कोरपे अंदाजे वय 60 ते 65 वर्ष यांचा जागीच मृत्यू झाला। या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे। खेड मंडणगड मार्गावरील रस्ते सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे। अपघात एवढा भीषण होता की दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झालेला आहे। दुचाकीस्वारांना थेट एसटीला धडक दिली आणि त्यामुळे दुचाकीचा देखील चक्काचूर झालाय। मृत्यू झालेले विलास कोरपे हे आयनी चव्हाणवाडी येथील रहिवासी असून ते खेड येथून आपल्या दुचाकीवरून आयनी गावाच्या दिशेने जात होते। त्याचवेळी मंडणगडहून खेडकडे येणाऱ्या एसटी बसची भिलारे आयनी गावाजवळ त्यांची समोरासमोर जोरदार धडक झाली। ही धडक इतकी तीव्र होती की दुचाकीचा पूर्णपणे चक्काचूर झालाय, तर एसटी बसचं नुकसान झालं। या अपघाताची माहिती मिळताच स्वामी नरेंद्र महाराज संस्थानची रुग्णवाहिका तात्काळ घटनास्थळी दाखल झाली होती। सोबतच स्थानिक नागरिकांनी देखील मदतीसाठी धाव घेतली, मात्र तोपर्यंत विलास कोरपे यांचा मृत्यू झाला होता। या घटनेनंतर काही काळ खेड मंडणगड महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली होती। खेड पोलिसांनी घटनास्थळी तातडीने धाव घेत पंचनामा केलाय। मृतदेह ताब्यात घेऊन वाहतूक सुरळीत करण्यात आलेली आहे आणि या अपघाताचा पुढील तपास खेड पोलिसांकडून केला जातोय। कोकण कट्टा न्यूज, खेड।